अकल्पाविष्य व्हावे त्या कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी नामा म्हणेत असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संताची सरे चरण संताची सरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण गुरूंचे नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणाकरा या दयाळा करुणाकरा या दयाळा करुणाकरा याळा तुमचा झालं तुमचा अनुग्रह झालो करुणा करा या दयाळा करुणा करा या तुमचा अनुग्रह झालो तुमचा अनुग्रह झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह झालो झालो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी माझी वाणी माणेल संतांसी रंजवो चित्तासी अपुलिया आता मदसा येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर सोनो पंत तहा गुणजनतया मामा ऐसे बोलती नामे निसंगरा निसंग संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संता शुभकरा दांडेकरा वंदितो सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निजचरणा अहो स्वामी तुकया देवा न करावा अवहेरू सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंग पंढरीश परमात्म्याचे लढिवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अभंग असून या अभंगाद्वारा हरिदासांविषयी विष्णुदासांविषयी
अभिष्ट चिंतन व्यक्त करतायत. विठाला संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगाद्वारा पांडुरंगाकडे एक प्रार्थना करतायत, मागणं मागतायत, दान मागतायत. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पांडुरंग पंढरीश परमात्मा. नाम म्हटलं की नामदेवराय, ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय, आणि शांती म्हटलं की एकनाथ महाराज. हा वारकरी संप्रदाय फार श्रेष्ठ आहे. अधिष्ठान पांडुरंग परमात्मा आहे, आणि या अधिष्ठानाचं आपण अनुष्ठान करत असतो. पंढरपूरची वारी असेल, आळंदीची वारी असेल, त्र्यंबकची वारी असेल, अखंडानाम सप्ताह असेल, हे सर्व अनुष्ठान आहे. आजचं देखील अनुष्ठानच आहे. अधिष्ठान, अनुष्ठान, आणि या अनुष्ठानाविषयी अनुराग पाहिजे. काय पाहिजे? अनुराग पाहिजे. अनुराग म्हणजे प्रेम, प्रीती, भाव पाहिजे. आरतीमध्ये म्हटलंय की नाही, जयामध्ये जैसा भाव तया तैसाची अनुभव त्यागना. सगळ्यांच्या आरतीमध्ये आहे ना, जयामध्ये जैसा भाव तया तैसाचे अनुभव. अधिष्ठान, अधिष्ठानाचं अनुष्ठान, आणि अनुष्ठानाविषयी अनुराग, आणि अनुराग प्राप्त झाला की अनुभव येतच असतो. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. आणि या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार संतांनी मान्य केलेला हा अभिष्ट चिंतन सोहळा देखील आज संपन्न होत आहे. विठाला अभंगावर चिंतन करणं थोडासा पर्याय देणं अगत्यच आहे. आपणा सर्वांना ज्ञात आहेतच, सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या या शिर्डी नगरीमध्ये, या आपल्या श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था आणि ज्ञानेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य बाबाजींच्या 69वा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व उपस्थित आहात. या संबंधाने सर्व उपस्थित सर्व वारकरी मंडळी, गायक, आत्ताच ज्यांनी सुंदर चाल गायली अशी बागुल महाराज आणि बोरसे महाराज, आमचे पठाडे महाराज, आमचे रमेश महाराज क्षीरसागर, सर्व आपली आश्रमातील विद्यार्थी मंडळी, विणेकरी, डांगे बाबा, आमचे मृदंगाचार्य, चोपदार, आपल्या आश्रमाचे आधारस्तंभ, अनेक समित्यांमध्ये काम करणारे आमचे डांगे पाटील, सर्व नाशिक जिल्ह्यातील, नगर जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील म्हणा किंवा अनेक गावातील आजच्या या संबंधाने वकील साहेब देखील यांचं आगमन झालेलं आहे. आमचे सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु सर्वच या आजच्या अभिष्ट चिंतनाकरता उपस्थित असणारे सर्व माझे सर्व आळंदी, पंढरी, त्र्यंबक, पैठणचे सर्व वारकरी मंडळी यांच्या नाव नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या मस्तक हे पायावरी, या वार
आदर करी संतांच्या. आजचा दिवस खूप भाग्यवान आहे. आज खरं म्हणजे अनेक संगम झालेला आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. अजून एक पर्व काळ आहे. वारकरी संप्रदायात जो बीजमंत्र भेटला रामकृष्णारी, जगद्गुरु तुकोबारांना स्वप्नात जो अनुग्रह मिळाला, आज माघ शुद्ध दशमी आहे. असा पर्व काळ आहे. त्याचप्रमाणे पैठण येथील वैकुंठवासी गाथा मंदिराचे प्रणेते बाजीराव महाराज जवळेकर यांची पुण्यतिथी आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधींचे गुरु नामदार गोपालकृष्ण गोखले यांची आज पुण्यतिथी आहे. आणि आपण ज्या ठिकाणी आज उपस्थित आहोत या आश्रमाचा वर्धापन दिन आहे. त्याचप्रमाणे आपलं श्रद्धास्थान परमपूजने बाबाजींचा अभिष्टचिंतन सोहळा, अशा अनेक संगमा या ठिकाणी आज साधलेला आहे. विठाला भगवान ज्ञानेश्वर महाराज, साईनाथ महाराज, भगवान. नामदेव महाराज या अभंगाद्वारा प्रार्थना करतायत. वारकरी संप्रदायातलं एक पसायदानच आहे नामदेव महाराजांचं. ज्याप्रमाणे ज्ञानोबारायांचं पसायदान आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदाने. ज्ञानोबारायांनी हे विश्वात्मक पसायदान मागितलं आहे, मागणी केलेली आहे, प्रार्थना केली आहे. त्याचप्रमाणे आपल्या हा सर्वांचा पाठ असणारा अभंग आहे. नामदेव महाराजांचं एक पसायदानच आहे, प्रार्थना केली आहे. शास्त्रकार प्रार्थनेत 4 प्रकार सांगतात. प्रकृष्टाणाम अर्थना प्रार्थना, प्रकृष्टात अर्थना प्रार्थना, प्रकृष्टोभ्य अर्थना प्रार्थना. प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, प्रकृष्ट म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थना म्हणजे प्रार्थना. प्रार्थना कोणी करावी, कोणाकडे करावी संबंधाने विचार आलेला आहे. प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, प्रार्थनेचा विषय काय? प्रार्थना कोण करताय? नामदेव महाराज करताय. कोणाकडे प्रार्थना करताय? पांडुरंगाकडे प्रार्थना करतायत. काय प्रार्थना करताय? अकल्प विश्वावर प्रार्थना करतायत. म्हणजे श्रेष्ठांनी श्रेष्ठांकडे श्रेष्ठांकरता श्रेष्ठ केलेली प्रार्थना. विठाला या अभंगामध्ये नामदेव महाराज पहिल्या चरणामध्ये अकल्पविषयीची प्रार्थना करतात, दुसऱ्या अभंगामध्ये सुखाची प्रार्थना करतात, तिसऱ्या चरणामध्ये निरंकाराची प्रार्थना करतात आणि चौथ्या चरणामध्ये कल्याणाची प्रार्थना करतात. म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींनी केलेली प्रार्थना आहे. नामदेव महाराज काय कमी नाही आहे. भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज आहे. प्रत्येक युगामध्ये नामदेवरांचा अर्थ अवतार झालेला आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगामध्ये. कृतयुगामध्ये प्रल्हाद अवतारानं, पुढचा अवतार अंगद अवतार, नंतर उद्धवाचा अवतार आणि पुढील अवतार नामदेवराय आणि पुढील अवतार कोणता आहे? तुकोबारायांचा. म्हणजे प्रत्येक युगामध्ये ही परंपरा आहे. आणि म्हणून नामदेव महाराज पांडुरंगाचे लढिवाळ, प्रेम भंडारी नामदेव महाराज पांडुरंगाला प्रार्थना करतायत. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. खरं म्हणजे या समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग पडतात. काही माणसं कधी भेटूच नाही, काही माणसं कधी भेटूच नाही, काही माणसं कामापुरते भेटावे आणि काही माणसं मात्र नेहमी भेटावे. तुकोबाराय वर्णन करतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, म्हणे केले जन.
तुका म्हणे केले जन. पण खरं सांगू, एकच मनुष्य 3 प्रकारामध्ये वागू शकतो. एकच मनुष्य 3 प्रकारामध्ये, त्याच्या मूडनुसार, त्याच्या मानसिकतेनुसार तोच माणूस सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी होऊ शकतो. तुकोबराय म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. पहिला मुद्दा वर कोणता आहे? काही माणसं कधीच भेटू नये. तुकोबराय त्यांनी यादी दिलेली आहे की दुर्जन माणसं कधी भेटूच नाही. का भेटू नये? आपण सर्व शेतकरी मनुष्य आहात, आपल्याला माहिती आहे. मला सांगा, विहिरीमधलेलं पडलेलं पाणी डायरेक्ट वाफेमध्ये जातं का? जातं कुठं पाणी? अगोदर थारोळ्यामध्ये पडतं की पडायचं? पडायचं. पूर्वीच्या काळात, बरोबर का नाही? विहिरीतलं पाणी कुठे पडायचं? थारोळ्यामध्ये पडायचं. नंतर दंडाद्वारे. दंड का दांड, तुम्ही काय म्हणता? दंड म्हणतो, बरोबर की नाही? आपण सर्व एकच आहोत. नाशिक नगर म्हणजे काय एकच आहेत. विहिरीतलं पाणी थारोळ्यात पडतं, थारोळ्यातून पडलेलं पाणी दंडाद्वारे कुठे जातं? वाफ्यात जातं. परंतु वाफ्यात जाताना दंडाद्वारे तुकोबराय म्हणतात प्रवास छान चालला आहे. विहिरीतलं पाणी थारोळ्यात दंडाद्वारे वाफ्याकडे जाताना खूप छान चाललेलं आहे. परंतु वाफ्यात जाण्या अगोदर त्या पाण्यामध्ये एक काडी आडवी येते. ती काडी गप बसत नाही. ती काडी गप बसत नाही. तिथे काडी ती महाविकास आघाडी तयार करते. ती काडी शांत बसत नाही. त्या पाण्याद्वारे अनेक प्रकारचा कचरा वगैरे इतर पालापाचोळा वाहत येत असतो आणि ती काडी सर्व काय करते? अडवते. त्याला आपण काय म्हणतो? मी पण शेतकरीच आहे. त्याला तुंबारा म्हणतात. काय म्हणतात? म्हणतात की नाही तुंबारा. त्या तुंबाऱ्यामध्ये अनेक प्रकारचं वाहत येत असताना ते अडवतं. मग ती काडी काय करते? त्या पाण्याला साईडनं घालवते. पाणी सरळ जाऊ देत नाही. त्या पाण्याचा मार्ग बदलते. त्याप्रमाणे दुर्जन माणसं शास्त्रकार म्हणतात प्रथमम वर्जन वंदे. सुभाषित आहे ना एक. पहिल्यांदा कोणाची भेट व्हावी, कोणाला नमस्कार करावा? दुर्जनाला करावा. नंतर तदनंतरम सज्जनम. तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे, हिंसवाके नागे, तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे, दुर्जन सर्वांगे. त्या विंचवाच्या नांगीप्रमाणे दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. म्हणजे दुर्जन माणसं कधी भेटूच नाही. पण पुढचा प्रकार असा आहे, काही माणसं फक्त कामापुरते भेटावे. म्हणजे आपले पाहुणे रावळे सगळे सोयरे दायरे फक्त कामापुरते भेटावे. नाटाच्या मात खूप वर्णन केलं आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातील अण्णा वैकुंठवासी खूप छान सांगायचे. अण्णा म्हणजे माहिती कोण तुम्हाला? डांगे पाटील, जगन्नाथ महाराज पवार खूप सांगायचे. भावबंद म्हणजे काय? ज्यांच्याशी बोलणं बंद, जाणं येणं बंद, भावबंद. ते खूप सांगायची व्याख्या असं छान की ज्यांच्याशिवाय जे सुखानं जगू देत नाही आणि जगता येत नाही, जे सुखानं जगू देत नाही आणि जगता येत नाही त्या मनाची भावकी अण्णा सांगायची. तसे पाहुणे रावळे फक्त कामापुरते भेटावे, जास्त नाही. तुकोबराय म्हणतात दावेती प्रपंचाचे कोड, कनिष्ठ रुची ठेवणे गोड, देखत ना अडकळत असे. ते प्रपंचामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतात, स्वार्थीपणा बघतात. म्हणजे दुर्जन माणसं कधी भेटू नये, पाहुणे रावळे कामापुरते भेटावे. पण असा एक वर्ग आहे तो नेहमी भेटावा. विठाला पसाय दाणामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू. शेवटी काय आलेलं आहे, बरोबर की नाही? ती नेहमी भेटावी.
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सतत भेटावी. म्हणजे काही माणसं कधी भेटूच नाही, काही माणसं कामापुरते भेटावे आणि काही माणसं मात्र सतत भेटावे. मग अशा वर्गाकडे नामदेव महाराज त्यांनी बघितलं की दुर्जन कुळाचा उपयोग नाही, पण जे हरीचे दास आहे, जे सज्जन माणसं आहे, जे वैष्णव आहे, विष्णूचे दास आहे, त्यांच्याकडे प्रार्थना केलेली आहे की त्यांना समाजामध्ये गरज आहे की त्यांनी आपले संपूर्ण संस्कार ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत दोन्ही वंशाने, विद्यावंशाने, महावंशाने दोन्ही प्रकारचं ज्ञान समाजाकरता ओतप्रेत मांडून दिलेलं आहे की ज्यांची भावना व्यापक आहे. हे विश्वाची माझे घर, आईसी मतिजाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. ज्ञानोबराय वर्णन करतात हे संपूर्ण विश्व घर मांडलेलं आहे. द वर्ल्ड इज फॅमिली. संपूर्ण जग काय आहे? एक कुटुंब आहे, परिवार आहे. अयम निज परोविती गणना लघुचेतसाम उदार चरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम. आता आपले भारताचे पंतप्रधान गेले बघा मध्ये, नाव काय मंदिराचं? वसुधैव कुटुंबकम. आपण टी व्हीला बघितलं असेल की संपूर्ण विश्व एक परिवार आहे, कुटुंब आहे. अशी ज्यांची भावना आहे, एक ज्ञानोबराय वर्णन करतो ओवीमध्ये, आनंदाचे आवारू मांडू जगा. संपूर्ण आम्ही आनंद जगाला ओतप्रोत करू. अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरण. तिन्ही लोक म्हटलेलं आहे. आळंदी म्हटलं नाही, पुणे जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, संपूर्ण विश्व. मग जी सामान्य माणसं आहे ती चर्चा फक्त गणना लघुचेतसाम, तो माझा हा परका, ही चर्चा करतात. पण जे सज्जन माणसं आहे, जे वैष्णव आहे, हरीचे दास आहे, ते मात्र पांडुरंगाविषयी चर्चा करतात, त्याचं गुणगान गातात. अशा हरिभक्तांना अकल्पापर्यंत आयुष्य लाभावं ही प्रार्थना अभंगाच्या प्रथम अकल्पायुष्य भवितया कुळा, 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 अकल्पायुष्य भवितया कुळा. माझिया सकळा हरीचा दासा, 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 माझिया सकळा हरीचा दासा. कल्पनेची बात न हो कवने काळी, 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 कल्पनेची
अभंगाद्वारा अशा हरिदासांविषयी आपली प्रार्थना व्यक्त करताय पांडुरंगाकडे. श्रेष्ठ प्रार्थना आहे, श्रेष्ठांकडे प्रार्थना केलेली आहे. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा. पहिला शब्द काय आहे? अकल्पायुष्य. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण हा अभंग निवडलेला आहे. खरं म्हणजे जयंती जन्म सोहळा आणि अभिष्ट चिंतन सोहळा प्रत्येकामध्ये फरक आहे. ज्याला आपण वाढदिवस म्हणतो. काय म्हणतो? वाढदिवस. काहींना शब्द पण म्हणता येत नाही, वाढदिवस म्हणतात, ट म्हणतात. वाढदिवस म्हणजे वाट लागली. काही ढ पण म्हणत नाही, वाढदिवस शब्द आहे. नामदेव महाराज प्रार्थना करतात, पांडुरंगाकडे प्रार्थना करतात. खरं म्हणजे संत मागत नाही. काही मागण्या मानोचित वडिलांचे रीत जाणत असे. खरं म्हणजे पहिली मागणी कोणी केली आहे माहिती आहे? प्रल्हादाने मागणी केली आहे नृसिंह अवतारामध्ये. भगवान म्हटले काहीतरी मागा. भक्त प्रल्हाद म्हटले काही नको. जोपर्यंत तुमचा अवतार आहे तोपर्यंत माझं नाव घेणारच आहे, संपूर्ण पुढे पिढ्या न पिढ्या. पण काहीतरी मागा. त्यांनी एकच मागितलं, माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये काही मागण्याची इच्छा उत्पन्न होऊच नाही, हेच माझं मागणं आहे. ही पहिली मागणी आहे. जीव नेहमी मागत असतो, संत कधी मागत नसतात. पण मागितलंच तर समाजाकरता मागत असतात. नामदेवराय अकल्प आयुष्य म्हणतात. या ठिकाणी एक शंका निर्माण होते की एवढं माणसाचं आयुष्य प्रवाह जो सुरू आहे, अकल्पापर्यंत आयुष्य कशा करता? दीर्घ आयुष्याची प्रार्थना ठीक आहे, परंतु अतिदीर्घ आयुष्याची प्रार्थना नको आहे. कारण हे शरीराविषयी आपण नेहमी ऐकत असतो. शरीररोगाचे भांडार, शरीररोगाचे नाटक अपंगात आलेलं आहे. परंतु आशा असणारा संपूर्ण या जर्जर असणारं आयुष्य तरी पण का मागणी करतायत? कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग ह्या चारही युगामध्ये वर्षाची गणना केली आहे. आयुर्वेदात सांगितली आहे. कृतयुगामध्ये किती आयुष्य सांगितलेलं आहे? 1,00,000 वर्ष आयुष्य. पुढचा कोणता युग? त्रेतायुग. त्यामध्ये किती वर्ष? 10,000 वर्ष. 1 शून्य कमी होत गेला. पहिल्या युगामध्ये किती? 1,00,000. शून्य कमी झाला, खाली किती राहिले? 10,000. पुढचं कोणता युग? द्वापार युग. पुन्हा 1 शून्य कमी झाला, किती वर्ष? 1,000 वर्ष. बरं का नाही? आता कलियुग. पुन्हा 1 शून्य कमी करा, 100 वर्ष. आता आपण देवाला सांगूया शून्य कमी करू नको. बरं का नाही? जर शून्य कमी केला तर 10 वर्ष 2 पंचवार्षिक होतील. बरं की नाही? आणि एका पंचवार्षिकमध्ये अनेक आपलं सरकार बघायला भेटतात. पण प्रार्थना करूया की आता 100 वरला शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. मग जेव्हा हे चारही युग जातात तेव्हा एक कल्प पूर्ण होतो. आणि एवढ्या कल्पापर्यंत आयुष्य. शब्दाकडे बघा आणि भावनेकडे बघा. शब्दाकडे बघितलं तर हा शाप आहे. तुम्हाला महाराज असं काय म्हणतात, तुम्हाला पटवून देतो. आणि भावनेकडे बघा, हे वरदान आहे. संसारामध्ये शब्द महत्वाचे आहे आणि परमार्थामध्ये भावना महत्वाची आहे. विठाला संसार शब्दावर चालतो आणि परमार्थ मात्र भावनेवर चालतो, श्रद्धेवर चालतो. शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न दिला. चित्रकलेचा पेपर होता आणि सांगितलं, अरे चालणारी रेल्वे काढा, धावणारी रेल्वे काढा. आता मुलं सर हुशार होती, पण त्यामध्ये एक मुलगा ढ होता पण हुशार होता. पुन्हा ऐका, ढ होता पण हुशार होता. खरं म्हणजे ढ मुलंच हुशार असतात आणि तेच मुलं इकडे आलेले ते मोठे होतात. ढ होता पण हुशार होता, थोडा चाबरा होता. आणि सर्वांनी मुलांनी चित्र छान काढली. याने काय केलं, असं एक डोंगर काढला, एक बोगदा काढला, 2 रेषा मारल्या
म्हणजे पटरी, रेल्वे पटरी दाखवली आणि खाली वाक्य लिहिलं. प्रश्न काय होता? चालणार रेल्वे काढा. गुरुजींनी बघितलं चित्र छान काढलेलं आहे, फक्त डोंगर दिसतोय, 2 रेषा दिसत आहे आणि खाली वाक्य लिहिलं रेल्वे सध्या बोगद्यामध्ये गेलेली आहे. खाली काय वाक्य लिहिलं? रेल्वे सध्या बोगद्यामध्ये गेली आहे. सज्जन हो, 2G 3G 4G 5G येऊ द्या, पण गुरुजीशिवाय पर्याय नाही. गुरुजी ते गुरुजीच. गुरुजींनी पुढे काय लिहिलं वाक्य? बाळा, ती रेल्वे बोगद्याच्या बाहेर येऊ दे, मग मार्क देतो. आता मला सांगा, रेल्वे बोगद्यामध्ये गेली आहे, इथे कशाला किंमत आहे? भावनेला किंमत नाही आहे, या ठिकाणी शब्दाला किंमत आहे. त्या मुलाची भावना काय? रेल्वे बोगद्यामध्ये गेलेली आहे, भावनेला महत्त्व नाही आहे. तसं अकल्पापर्यंत आयुष्य मिळावं, या ठिकाणी शब्द महत्त्वाचे नाही आहे, या ठिकाणी भावना महत्त्वाची आहे. विठाला म्हणजे संसारामध्ये शब्द आणि परमार्थामध्ये भावना. गरज आहे आज त्याची, बरोबर नाही? छत्रपती शिवाजी महाराज आगमन होणार आहे, वेळ आहे अजून. संसारामध्ये काय? शब्द आणि परमार्थामध्ये भावना. आता एक अभंग आहे बघा. रंगा येईवो ये, विठाई किठाई माझे कृष्णा एका नाही. आता या ठिकाणी विठाई किठाई, विठाई ठीक आहे, पण किठाई कुणी व्याकरणाचार्य घेऊन या. किठाई म्हणजे काय? शब्द महत्त्वाचे नाही आहे, भावना महत्त्वाची आहे. विठाई किठाई, किठाई सांगता येणार नाही कोणाला, ती भावना आहे. विठाईविषयी, रुक्मिणीविषयी ती काय भावना महत्त्वाची आहे. मुलाचा मुलगा म्हणजे कोण? नातू. नातूचा मुलगा तो कोण? पंतू. आणि तिची पणजी चालू शकत नव्हती, लग्नाला जायचं आहे म्हणून ती घरीच थांबली. पण ज्या वेळेस तो नातू लग्नावरून घरी आला, ते नवरदेव नवरी घरी आले. आता ही पणजी, बरोबर की नाही? ती पणजी आणि हे कोण? नातू. घरामध्ये आल्यानंतर वडिलांनी सांगितलं, अरे दर्शन घ्या म्हातारीचं. म्हातारीचं काय घ्या? दर्शन घ्या. अत्यंत आंधळी म्हातारी आणि चालता येत नाही, अगदी वाकडी झालेली. हे दोघं जण आले आणि दर्शन घेतलं. आणि दोघांनीही दर्शन घेतल्यावर आजीनं काय केलं? दोघांच्यावरून हात फिरवले, कौतुकाची शाबासकी दिली आणि आशीर्वाद काय दिला? जर म्हातारे वा. ती म्हातारी काय म्हटली? जर म्हातारे वा. आता आयुष्य असं आपलं चाललेलं आहे आणि या ठिकाणी मला सांगा, म्हाताऱ्यानं आशीर्वाद काय द्यायला पाहिजे होता? पुत्रवती भव म्हणा, कल्याण असो, पण ती काय म्हटली? जर म्हातारे वा. या ठिकाणी त्या म्हातारी शब्द महत्त्वाचे नाही आहे, तिची भावना महत्त्वाची आहे. म्हणजे म्हातारे होणार आहे, आयुष्य भेटणार आहे की अशा काळामध्ये आपण जगत आहोत, अशाश्वत असा काळ चाललेला आहे. म्हणजे नितीन गडकरींनी रस्ते खूप छान केले, पण रस्त्यावर कसं चालायचं हे सांगण्याकरता वारकरी संप्रदाय आहे. झालेले आहे, बरोबर की नाही? रस्ते छान झाले, पण त्या रस्त्यावर माणसांनी कसं चालावं हे शिकवणारा कोण आहे? वारकरी संप्रदाय आहे. आळंदीमध्ये ज्यावेळेस शरद पवार आलेले आणि वैकुंठवासी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव चौधरी, त्यांनी सांगितलं की आम्ही असं केलं, रस्ते बांधले वगैरे खूप सांगितलं. त्यावेळेस अध्यक्ष म्हटले की तुम्ही रस्ते बांधले, पण रस्त्यावर कसं चालायचं हे कोण सांगणार? कोण शिकवणार? आमची महाराज मंडळी सांगणार. आता त्या म्हातारीचा आशीर्वाद, शब्द महत्त्वाचे नाही आहे, परंतु भावना महत्त्वाची आहे की माझे जे नातू आहे, पंतू आहे, ते म्हातारपणापर्यंत जगणार आहे. त्याप्रमाणे या अभंगामध्ये पहिल्या शब्दामध्ये जे हरीचे दास आहे, विष्णुदास आहे. आणि मला सांगा, आयुष्य कोणला म्हटलेलं आहे बरं? अकल्प आयुष्य तया व्हावे नाही आहे, तया कुळा व्हावे. नामदेव महाराज
अकल्प आयुष्य तया व्हावीने म्हणत नाहीये, तया कुळा व्हावे म्हणताय, बरोबर की नाही? तया कुळा. मग आता कुळ म्हणजे या ठिकाणी जात परंपरा हा शब्द नाही आहे. तसं म्हणजे या अभंगामध्ये किंवा या शब्दांमध्ये एक विद्यावंश आणि एक महावंश आहे की जे परंपरेनं आलेलं ज्ञान आहे ते पुढच्या पिढीपर्यंत कसं पोचवणारे जे विष्णूचे दास आहे, त्या दासांना अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा. त्या कुळाला तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की जे तुम्ही आतापर्यंत ज्ञान घेतलेलं आहे, शेवटी सांगितलं आहे मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, स्वाध्यान मा प्रमद. हां, की माझ भंशन करू नका, स्वाध्याय करत राहा, अभ्यासामध्ये प्रगती करा आणि जे ज्ञान तुम्ही मिळवलं आहे ते पुढच्या पिढीपर्यंत द्या. पुढच्या पिढीला देणं काय ते गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला मरायला अधिकार नाही. म्हणजे त्या कुळाला सांगितलेलं आहे, त्या कुळाला काय मिळावे? अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा. कुणाला? माझिया सकळा हरीच्या दासा. जे माझे हरीचे दास आहे त्यांना काय मिळावं? आयुष्य मिळावं. आता आयुष्य मिळावं म्हणजे की असा असणारा या अशाश्वत जगतामध्ये, या संसारामध्ये रमण झालेला व्यक्ती परमार्थाकडे कसा येणार आहे आणि कशाची शाश्वती नाही आहे, पुढच्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. म्हणजे मरणही महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही? मरण देखील महत्त्वाचं आहे, कारण की माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसं घरात पुरतात, बरोबर की नाही? माणसं माणसाला पुरतात म्हणून घरात माणसं पुरतात, बरोबर की नाही? उदाहरणार्थ 100 बाय 100चा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये पती पत्नी, त्यांची 4 मुलं राहतात, पुन्हा त्यांची लग्न झाली, पुन्हा त्यांना 2-2 मुलं, अशी संपूर्ण जर पिढी या घरामध्ये 40, 50, 100 माणसं पुन्हा होत गेले, घरामध्ये जागा राहील का? नाही. म्हणजे माणसं माणसांना पुरतात म्हणून घरात जागा पुरते, बरोबर की नाही? मग अशा असणाऱ्या मरण देखील महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ हा पखवाज आहे. कसा बनला पखवाजा? बरं, एक म्हैस मेली तेव्हा याची वादी बनली, बरोबर की नाही? एक म्हैस मेली तेव्हा याची वादी बनली. एक घोरपड मेली तेव्हा काय बनली? याची पूड बनली, हां, चाट बनली. पुडी म्हणा, चाट म्हणा, बरोबर की नाही? आणि धुमपाना करता काय? हां, बैल म्हणा. म्हणजे एक साधा पखवाज आहे, त्या पखवाजाकरता किती 2-3 प्राणी गेले की नाही, त्याशिवाय पखवाज देखील बनवू शकत नाही, बरोबर की नाही? म्हणून मरण देखील महत्त्वाचं आहे. आणि परंतु त्या कुळाला अति दीर्घ आयुष्य नको आहे, दीर्घ आयुष्य लाभावं. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. परंतु पुढे प्रार्थना करताय की माझ्या विष्णुदासांना किंवा हरीच्या दासांना कधी कल्पनेची बाधा होऊ नये. अभंगाच्या 2ऱ्या चरणात हे कल्पनेची बाधा नभो कोणे काही, कल्पनेची बाधा नभो कोणे काही, कल्पनेची बाधा नभो कोणे काही, कल्पनेची बाधा नभो कोणे कल्पनेची बाधा
नामदेव महाराज वर्णन करतात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. माझ्या हरिदासांना विष्णुदासांना काय होऊ नये, कल्पनेची बाधा होऊ नये. तर कल्पनेची बाधा काय आहे? जे नाही ते वाटणं, आभास. मी शिवाजी महाराजांना दिसतो नाही, पण दिसतो आहे असं वाटणं काय आहे? कल्पनेची बाधाच आहे. जे नाही आहे ते दाखवणं, त्याचा भास दाखवणं ही कल्पनेची बाधा आहे. भ्रम ही कल्पनेची बाधाच आहे. जे गुण आपल्यामध्ये नाही ते दाखवणं ती कल्पनेची बाधा आहे. नामदेव महाराज म्हणतात की माझ्या विष्णुदासांना कोणत्याही काळामध्ये बाधा होऊ नये, कोणत्याही काळामध्ये बाधा होऊ नये. आणि खरं म्हणजे ज्यांच्याविषयी आपण चिंतन करत आहोत किंवा जे हरीचे दास आहे, शब्दाचा अर्थच तो आहे अभिष्ट. त्या व्यक्तीवर किंवा ती व्यक्ती नियोजित आयुष्य जगत असतेच, पण त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला कधी अनिष्ट घडू नये. इष्टदेवाकडे केलेली प्रार्थना म्हणजेच काय आहे? अभिष्ट चिंतन आहे. हरिदासांना, त्या विष्णुदासांना जीवनामध्ये कधीही अनिष्ट घडू नये, इष्ट घडत राहावं. समाजाचं नेतृत्व करतायत अशा व्यक्तींना कल्पनेची बाधा होऊ नये, ही मागणी किंवा ही प्रार्थना नामदेव महाराज भगवंताकडे करतायत. ती व्यक्ती आयुष्य जगणारच आहे. कारण की मनुष्याचा केव्हा काळ सांगता येत नाही, कारण त्याचा स्वभाव आहे. त्याचा काय आहे? स्वभाव आहे. शरीर धर्मामध्ये 6 प्रकार सांगितले: अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते आणि अपक्षयते आणि विनश्यती. अस्ति, पहिला कोणता विकार आहे? अस्ति. शरीराचे विकार सांगितले अस्ति. एखादा मुलगा थोडा मोठा दिसला, 25च्या पुढे वय गेलं, बुंदी केव्हा खाऊ घालणार? काय विचारतात? बुंदी का लाडू? बुंदीच ना. बुंदी केव्हा खाऊ घालणार? सध्याच्या काळामध्ये परिस्थिती अशी आहे की लग्न जमलं तरी पेढे वाटतात, बरोबर की नाही? बुंदी लांब राहिली. मग झालं लग्न, बुंदी खाली, 5-6 महिने गेले, पेढे कधी खाऊ घालणार? अरे बुंदी जिरू दे, अजून बुंदी जिरलीच नाही, पेढे कधी खाऊ घालणार? आणि नंतर मग पुन्हा भेट झाली, अहो काका आहे, हां आहे, थोडे दिवस बाकी आहे, अहो या. पुन्हा भेट झाली 2-3 महिन्याने, पेढे खा. अहो काय मुलगा झाला, पहिली काय बुंदी, नंतर पेढे. अस्ति, जायते, जन्माला आला. अस्ति, जायते, पुन्हा काही दिवस गेले, 1 वर्षाने भेट झाली, अहो का कुठे आहात? अहो मी शिर्डीला आहे. शिर्डीला आहे, संध्याकाळी घरी लवकर या. का? मुलाचा वाढदिवस आहे. वाढला. अस्ति, जायते, वर्धते, वाढ झाली. आणि खूप दिवसांनी पुन्हा भेट झाली, का हो हा तुमचा मुलगा? हो, दाढी मिशा वगैरे. विपरिणमते, बदल झाला. अपक्षयते, आणि दिसत नाही आता. विनश्यती. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते आणि अपक्षयते आणि विनश्यती. हा शरीराचा धर्म आहे, स्वभाव आहे. कारण की नामदेव महाराज वर्णन करतात, त्या कुळाला कुठल्या प्रकारची बाधा होऊ नये, कोणत्याही काळामध्ये बाधा होऊ नये. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. शरीराचा काय आहे? स्वभावच आहे, ते केव्हा ना केव्हा पडणारच आहे. आता हा गुळ आहे, हा काय आहे? गुळ आहे. डांगे पाटील, हा कसा लागतो? गोड लागतो. तुम्ही लहानपणी खाला कसा वाटायचा? गोड. इकडे बाबा, हा काय आहे? शिर्डीमध्ये खाला कसा वाटतो? गोड लागतो. नाशिकमध्ये खा, गोडच लागणार, हो का नाही?
वकील साहेब राहत्यामध्ये कोपरगाव राहत्याला येतं ना. राहत्यामध्ये खा कुठे खा गोडच लागणार. लहानपणी कसा खाला लागला गोडच लागला. पुरुषांनी खाला गोडच, महिलांनी खाला गोडच, कुठेही खा गोडच, कधीही खा गोडच, आणि केव्हाही खा, लहानपणी म्हातारपणी केव्हाही खा गोडच. कोणत्याही देशामध्ये खा, कोणी खा, कधी खा गोडच. कारण का याचा स्वभाव आहे. तुम्हाला प्रश्न विचारला का गोड लागतो? गोड आहे म्हणून गोड लागतो. गोड आहे म्हणून गोड लागतो. आता मी खाला कसं लागणार? गोडच. बरोबर की नाही? कोणी खा, बरोबर की नाही? पकवाजांनी खा ना तर तळकऱ्यांनी खा, तुम्ही खा, कोणी खा गोडच. कारण का तर स्वभावाचा आहे. गोड आहे म्हणून तो गोडच लागणार. त्याप्रमाणे हे शरीर आहे त्याचा काय आहे? स्वभाव आहे. शरीर जात आगवे नाशिवंत हे स्वभाव आहे. त्याचा काय हा स्वभाव आहे. ते केव्हा ना केव्हा पडणारच आहे. त्याचा कधी ना कधी विनाश होणारच आहे. मग हे वर आले अवतार रते पावर देव किते रते पावरा देव किते ताई उतोले अवतार जीव किती रते पावरा देव किते एरते पामर जीव किती. बाकी यांची गणना काहीच नाही. येणारा प्रत्येक अवतार किंवा प्रत्येक मनुष्य जाणारच आहे. आएगा सो जाएगा, राजा रंका और फकीर, प्रत्येक जाणारच आहे. नामदेव महाराज म्हणतात त्यांना कोणत्याही काळामध्ये बाधा होऊ नये. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. त्यांना कोणत्याही काळामध्ये बाधा होऊ नये ही प्रार्थना केली आहे. पहिल्या चरणात कोणती प्रार्थना केली आहे? अकल्पायुष्य प्रार्थना केली आहे. दुसऱ्या चरणामध्ये कल्पनेची बाधा होऊन प्रार्थना केली आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये त्यांना कुठल्या प्रकारचा निरहंकार अहंकार होऊ नये प्रार्थना केली आहे. अहंकाराचा वारा लागो राजसा अहंकाराचा वारा लागो राजसा प्रार्थना कर देवाकडे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. अहंकाराचा वारा भयानक आहे. तुकोबराय म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेल्याशिवाय देव पण भेटत नाही. आणि ज्यानं आपल्या सोला ओळखलं तोच मोठा होत असतो. त्याला अहंकार होत नाही. हो यमाय, मी कोण आहे?
ज्यानं शोध घेतला, ज्यानं स्वतःचा शोध घेतला, त्याला कधी अहंकार होत नाही, त्याला कुठल्या प्रकारची बाधा होत नाही, त्याकडे संगती लागते. नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा हा भयानक वारा आहे. कारण की वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये म्हणा, या तत्वज्ञानामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहेच. म्हणून मागणी करताना भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान नको. ज्ञान गिळून गावा गोविंद गा. जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते गिळता आलं पाहिजे. आंब्याच्या झाडाला बरोबर की नाही, फांदीला जास्त फळ लागले ती फांदी वाकत असते, बरोबर की नाही, ती फांदी वाकत असते. कारण का? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. पण अहंकार, माझ्या विष्णुदासांना अहंकाराचा वारा कधीही लागू देऊ नको. ज्ञान मिळालं पाहिजे. का जगात श्रेष्ठ काय असेल तर ज्ञान आहे. आणि म्हणून मला सांगावं वाटतं की या संपूर्ण आश्रमांची, संस्थांची संपत्ती मोठी काय असेल तर ही सर्व विद्यार्थी आहे, बरोबर की नाही. इथून गेलेले सर्व आजी माझी विद्यार्थी खरं मोठी संपत्ती आहे. विठाला विठा. बाकी लौकिक सुविधा आहेतच, परंतु या आश्रमाचा माझी आजी माझी विद्यार्थी ही फार मोठी संपत्ती आहे, बरोबर की नाही. जशी आपल्या घरामध्ये आपली लेकरं संपत्ती आहे की नाही, त्याप्रमाणे प्रत्येक संस्थेची, शाळा असो, कॉलेज महाविद्यालय असो किंवा आश्रम असो, संपत्ती मोठी कोणती आहे? ही विद्यार्थी आहे. ही खरं संपत्ती आहे. आणि ज्ञानाकरता माणूस असुसलेला असतो. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात नाही. आणि ती ज्ञान कधी वाटता येत नाही, बरोबर नाही. त्या ज्ञानामध्ये कोणी हिसकावून घेऊ शकत नाही, त्याला टॅक्स नाही. असं हे ज्ञान मिळाल्यानंतर त्याचा कधी माणसाला अहंकार होऊ देऊ नये. नामदेव महाराज म्हणतात माझ्या विष्णुदासांना अशा कुठल्याही प्रकारचा अहंकार होऊ देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा. राजसा म्हणजे सुकुमार. पुन्हा पांडुरंगाचंच नाव आलंय. राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. पांडुरंगा माझ्या विष्णुदासांना हरदासांना कुठल्या प्रकारचा अहंकाराचा वारा लागू देऊ नको. या ठिकाणी नामदेव महाराज परार्थामध्ये, स्वार्थामध्ये परार्थ आहे. स्वार्थामध्ये काय आहे? परार्थ आहे. ज्ञानोबारायांचं पसायदानामध्ये स्वार्थ आहे, पण त्यामध्ये परार्थ आहे. आणि आपल्या सामान्य माणसामध्ये फक्त स्वार्थ दडलेला आहे. काय दडलेला आहे? फक्त आपण स्वार्थी माणसं आहोत. पण काही माणसं परार्थामध्येही स्वार्थामध्ये परार्थ बघतात. एक महिला तिच्या मुलीला घेऊन एका डोंगरावर गेली. त्या डोंगरावर एक मंदिर होतं आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथले पुजारी त्यांनी सांगितलं, मावशी हा देव फार चांगला आहे बरं, चांगला नमस्कार. हा देव असा आहे, स्वतः करता मागितलं काय देत नाही, पण दुसऱ्या करता मागितला तर चांगलं देतो. पण त्या मुलीला सांगितलं, मुली अगं बाळा तुझ्या डोंगरावर आली, देवाचं दर्शन घे, नवस घे, पण लक्षात ठेव हा देव फार डेंजर आहे. हां स्वतः करता मागितलं तर काहीच देत नाही,
दुसऱ्याकरता मागितलं तर देतो. मी काय सांगतोय, स्वार्थ परार्थ. ती मुलगी गेली, दर्शन घेतलं, दर्शन घेऊन खाली आली. पुजाराने विचारलं, का गं बाळा दर्शन घेतलं? हो दर्शन घेतलं. देवाकडे काय मागितलं? म्हटली मी एकच मागितलं, माझ्याकरता मागितलं नाही, मी माझ्या आईवडिलांकरता मागितलं. काय मागितलं? माझ्या आईवडिलांना चांगला जावई लवकर मिळू दे. काय मागणं मागितलं? माझ्या आईवडिलांकरता चांगला जावई मिळू दे. आता ही मागणी कशी आहे? कोणाकरता मागणी केली आहे? स्वतःकरताच आहे. म्हणजे स्वार्थात स्वार्थ आहे, परार्थामध्ये स्वार्थ साधलेला आहे. विठाला विठाला स्वार्थामध्ये परार्थ बघतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, हे माझ्या विष्णुदासांना हरिदासांना कुठल्या प्रकारचा अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. मग असे जे विष्णूचे दास आहे ते काय करतात? ते भजन करतात. कोणाचं? नामदेव महाराजांनी ज्यांच्याकडे प्रार्थना केली आहे त्या पांडुरंगाचं भजन करा. आपण देखील एकदा नियमाप्रमाणे भजन करूया. सर्वांच्या हात वर एकदा. वा वा, अशी एकी पाहिजेत. डांगे पाटील, मला तुमच्यासोबत आठवतं एकदा त्र्यंबकेश्वरला डांगे पाटील म्हटले होते की आपला एक परिवार आहे. हा काय आहे? परिवार आहे. आणि आजच्या सोहळ्याकरता हा जनसमुदाय आहे. भजन करूया. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.